यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। सध्या राज्यातला आरोग्य विभाग हा सीमेवरच्या जवानांप्रमाणे सावध झालेला आहे, कारण स्वाइन फ्लूने राज्यात पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरुवात केलेली आहे। या स्वाइन फ्लूमुळे एकट्या पुण्यामध्येच 31 जण दगावले, तर 23 जण सध्या तिथे व्हेंटिलेटरवरती आहेत। त्यामुळे आता डॉक्टर मंडळी सुद्धा पुढे येत आहेत आणि या संदर्भात मार्गदर्शन करायला लागलेले आहेत। स्वाइन फ्लूची दहशत, 4 महिन्यात 100 बळी। वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे स्वाइन फ्लूने पुन्हा उचल खाल्ली आहे। राज्यभरातल्या रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूच्या पेशंटची गर्दी वाढली आहे, त्यामुळे प्रशासन खडबडून जाग झालंय। हवामान बिघडलेलं आहे, थंडी पण आता उन्हाळ्यात आलेली आहे, त्यामुळे स्वतःची आरोग्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे। आरोग्याची काळजी म्हणजे काय, तो झोप 8 तास कंपल्सरी कमीत कमी, नंतर डाएट जो आहे तो बॅलन्स डाएट, पाणी भरपूर पिणे आणि सोशल ऍक्टिव्हिटीज जे आहेत त्या थोडं कमी केलं या काळामध्ये तर फ्लूचं प्रमाण कमी होतं। एरवी थंडी ताप आल्यानंतर आपण त्याकडे गांभीर्यानं लक्ष देत नाही, पण तसं करू नका, कारण थंडी वाजणं, 100 पेक्षा जास्त ताप येणं, सर्दी खोकला होणं, घसा दुखणं किंवा खवखवणं, अंगदुखी किंवा पोटदुखी ही सगळी स्वाइन फ्लूची लक्षणं आहेत, ज्यावर लस किंवा टॅमीफ्लूच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्याव्यात। की टॅमीफ्लूची जी गोळी एक 10 दिवसाचा कोर्स असतो, जे प्रशासन सांगतं किंवा जे गाईडलाईन सांगतात ते द्यायला पाहिजे। तर टॅमीफ्लूच्या गोळ्या मात्र 500 रुपयाला एक स्ट्रीप आपल्या मेडिकल स्टोअर्समध्ये मिळते। आम्ही आता प्रशासनाकडे जे काही मीटिंग झाली त्यामध्ये असंच मांडणी केलेली आहे की या टॅमीफ्लूची किंमत जर प्रशासनाने कमी करून किंवा जेनेरिक स्वरूपामध्ये अवेलेबल करून जर मेडिकल स्टोअरमध्ये दिली तर ती जास्त बरी होईल। प्रशासन सांगते की त्यांच्या 63 रुग्णालयामध्ये किंवा 60 पेक्षा जास्त जे काही सेंटर्स आहेत त्याच्यामध्ये त्याची उपलब्धता आहेच आहे, पण ते रुग्णांपर्यंत किंवा रुग्ण तिथेपर्यंत जात नाही, मुद्दा आहे। साधारणतः 5 वर्षांनी स्वाइन फ्लूचा प्रभाव वाढतो असं निरीक्षण आहे, पण आता ट्रेंड बदलताना दिसतोय। 2013 मध्ये स्वाइन फ्लूचे 643 रुग्ण, ज्यातील 149 जणांचा मृत्यू झाला। 2014 मध्ये 115 रुग्ण आढळले, ज्यात 43 जणांना जीव गमवावा लागला। 2015 मध्ये 8583 रुग्ण पॉझिटिव्ह होते, त्यातील 905 जण मृत्युमुखी पडले। 2016 मध्ये 82 पैकी 26 जणांचा जीव गेला, तर गेल्या 4 महिन्यात 493 रुग्णांपैकी 100 जणांचा स्वाइन फ्लूने बळी घेतलाय। त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टर आणि नर्स यांनीही काळजी घ्यायला हवी। H1N1चा पेशंट ट्रीट करत असताना डॉक्टर आणि त्याचा स्टाफ हे जास्तीत जास्त जो स्टाफ किंवा जो डॉक्टर त्या पेशंटच्या 6 फूट एरियामध्ये जवळ जर असेल तर त्याला त्या आजारापासून धोका होऊ शकतो। तरी पण जास्तीत जास्त काळजी घेणारे केअरटेकर आहेत त्यांच्यावरती आपण लक्ष ठेवूया। 6 फुटामध्ये जो पेशंट किंवा सिस्टर किंवा डॉक्टर जे जवळ आलेत किंवा नातेवाईक त्यांच्यावर लक्ष ठेवल्यानंतर आपण त्यांची सिम्पटम जर वाटले तर त्यांना आपण टॅमीफ्लू बीडी 2 वेळा 5 दिवस देऊ शकतो। 2009 मध्ये स्वाइन फ्लूच्या औषधांना निष्प्रभ करण्याची शक्ती विषाणूंमध्ये निर्माण झाली आहे, त्यामुळे गरोदर स्त्रिया आणि इतर रुग्णांना मोठा धोका आहे। त्यामुळे काळजी घ्या, स्वच्छता राखा आणि थोडा जरी ताप किंवा थंडी वाजली तर डॉक्टरांना नक्की भेटा। मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे।